नमस्कार सर्वांना. तुम्ही बघितल्यास मागच्या व्हिडिओमध्ये मी चकल्या बनवल्या, पण त्याच दिवशी संध्याकाळी मग म्हटलं वेपर्स पण बनवून घेऊ, कारण मुली पण घरीच होत्या. मग संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे केली, मग परत वेपर्स करण्याला सुरुवात केली. वेपर्स करून घेते. 5 किलोचे पण वर बटाटे आहेत. वेपर्स सर्व करून झाल्यावर परत ते 2-3 पाण्याने परत धुवून घेतले. 2-3 पाण्यात धुतले म्हणजे वेपर्स स्वच्छ आणि पांढरे शुभ्र होतात. दोन पाण्यातनं धुवून झाल्यानंतर तिसऱ्या पाण्यामध्ये मग नंतर थोडी तुरटी फिरवून घेतली आणि चांगल्या पाण्यात मग रात्रभर ते वेपर्स ठेवले. सकाळी परत मोठ्या पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलं. त्याच्यात थोडं मीठ टाकून, म्हणजे आपण रात्री करून ठेवलेले वेपर्स आहे ते पाण्यातनं काढून परत मग आता उकळून घेतले. जवळजवळ 70 ते 80% थोडे बटाटे म्हणजे वेपर्स जे केले ते शिजवून घेतले. मग वरती गच्चीवर टाकून जवळजवळ एक वेपर्स असं वाळत ठेवला. वेपर्स एक वाळत टाकल्यानंतर गच्चीवर खूप वारा आणि माती पण उडते, त्यामुळे वरून पण साडी पण झाकून ठेवली, म्हणजे त्याला घाण लागणार नाही. पण वेपर्स खूप छान सुकले पण. आणि मग नंतर तळून बघितले, पण छान असे पांढरे शुभ्र असे वेपर्स झाले आहेत. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कपडे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.